समाज हा संसारिक मागतो देवाकडून. काय मागतो? संसारिक मागतो. देवा एकाच दोन होऊ दे, देवा बांग कोरी कोरी मनामा येऊ दे, देवा हिरले पान लागू दे, देवा. जीवनामध्ये आपलं मागणं काय माहिती का? संसारिक मागणं. पण चांगला बारीक जरी विचार केला तर संसारात मागणं आपल्याला जरी प्राप्त झालं तरी ते सुख देऊन जातं का हो? उदाहरण देऊ तुम्हाला. 30 वर्षाच्या गंप्या झाला, लग्नच होईना. कसं तरी बाबा लोकांच्या मागं फिरू फिरू टाका भेटला, लग्न जुळलं. याला असा आनंद वाटला, देवाला नेहमी म्हणायचे देवा लगीन होऊ दे, लगीन होऊ दे, लगीन होऊ दे. 30-35 वर्ष झाल्यानंतर लग्न जुळलं, लय आनंद वाटला. वा वा बायको भेटी घे, आज काही टेन्शन नाही. पण याले जी बायको भेटली ती कर्कशा पद्धतीची भेटली. वा कर्कशा कळतं का तुम्हाला? कर्कशा म्हणजे तुम्ही तिला सुलट सांगशात ती मोठ माय उलटच करी. हा म्हणतो का व म्हणे काय सकाळ सकाळ मग बासुंदी पुरी कर देणार. काय म्हणे गच्चीवट ठाव कत्ता बासुंदी पुरी खाय राहणार. रातली चपाती परेल ती गरम करण्याच्या माय डुब्बाई खायल्या. हा म्हणतो अगं एक काम करणार, सकाळ सकाळ मध्ये कांदे पोहे करणार, गच्चीवट ठाव कत्ता कांदे पोहे खाय राहणार. रात्रीना मसाले भात पडेले तो परती ल्यांचे दिल्या. इमानदारी मग सांगा जाऊ लगीन ना पहिले असा गदगुल्या होता. लगीन आनंदाचा फोतरा नाही कोई घ्यावा. हो म्हणे देवा बाई संन्याशी ब्रह्मचारी राहतो बरं होतं. बाबा लोकीस ना मागे असा खपक्या वय घेऊ, बोठ्या वय घेऊ, लगीन वैगेन बात बिगडी. असंच आहे महाराज. कसं आहे माहितीये का निंबा महाराज, लग्नाच्या अगोदर प्रत्येकाला आपली आपली बायको चंद्रमुखी वाटते. आहे की नाही? वाटते की नाही? तेरे चांद में मुखड़ा दिखता है, मुखड़े में चांद दिखता है, तो अमावस्या चंद्रकार आहे ना. आहे की नाही? असंच आहे. लग्नाच्या अगोदर प्रत्येकाला आपली आपली बायको चंद्रमुखी वाटते महाराज. लग्न झाल्यानंतर तीच बायको सूर्यमुखी वाटायला लागते. आणि 2-4 पुढे होईना ती तीच बायको ज्वालामुखी वाटते. प्रेमला यात ना काही विठाल. मला सांगा संसारामध्ये बायकोची इच्छा व्यक्त केली पण महाराज सुख नावाची गोष्ट काही क्षणापर्यंत देऊन गेली, नंतर नको नकोची इच्छा झाली की नाही? असंच आहे महाराज. संसारिक मागणं तुम्ही आम्ही मागतो ते मागणं प्राप्तही होतं परंतु ते काही काळापर्यंत सुख देतं. 15 वर्ष झाले पोर बाळ होईना, आपण पोराची इच्छा करतो. देवाला देवा वंशाला देवाला लावू दे, वंशाला देवाला लावू. बरं ठीक आहे, 15 वर्षांनी देवाकडून मागितलं, वंशाला दिवा लागलाच. पण आता तो मुलगा जो संतती तुमच्या पोटी जन्माला आली ती म्हातारपणाची तुमची काठी बनत असेल तर ती संतती कामाची. मला जर म्हातारपणी तुमच्या कंबरड्यात लाता घालत असतील आणि मंदिरावर आणून वृद्धाश्रमात पाठवत असतील तर अशी अवलादीन अशा पोरी काही कामाची आहेत का महाराज? अशी लेकरं अशी पोरं कामाची नाही. असंच आहे महाराज. आम्ही संसारामध्ये ज्या ज्या गोष्टीची इच्छा व्यक्त करतो, आम्ही समाजामध्ये फिरत असताना महाराज अनेक गोष्टी पाहतो. समाजामध्ये लोक सुशिक्षित झाली हो पण सुसंस्कृतपणा लोकांमध्ये आला नाही. काय म्हणतोय मी? लाखो रुपयाचे बंगले बांधायला लागले पण त्या लाखो रुपयाच्या शहरात बांधलेल्या बंगल्यामध्ये हम दो हमारे दो पिंट्यान माय दाय बाय दानी खोली कोंबड है की नाही? हम दो हमारे दो दल्ला दल्ली को फेक दो है की नाही? ही वृत्ती महाराज निर्माण झाली. 1 कोटीचा बंगला शहरात बांधला, त्या बंगल्यावर नाव दिलं मातृपितृ छाया. दुर्दैव हे छाया फक्त बंगल्यात आहे, मातृपितृ गोठ आहे की नाही? महाराज मला सांगा म्हातारपणी ज्या लेकरांनी आधार बनावा ती लेकर आधार बनत नसतील तर 15 वर्षांनी लेकर प्राप्त झाली ती काय कामाची हो? हा माझा भारत देश की ज्या भारत देशामध्ये आज आमच्या सारख्या कीर्तनकारांना कीर्तनातून प्रबोधन करावं लागतंय. आई वडिलांची सेवा करा. अरे हा तो भारत देश की ज्या भारत देशामध्ये अंधड आई वडिलांना महाराज त्या ठिकाणी 4 धामाची यात्रा कावडीत बसून फिरवणारा श्रावण बाळ झाला. हा तो माझा भारत देश आहे की ज्या भारत देशामध्ये त्या ठिकाणी राम राम म्हणून मुलाच्या विरहामध्ये मरणारा दशरथ रूपी बाप झाला. हा तो माझा भारत देश आहे की ज्या देशामध्ये महाराज पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय, विश्वाचा परमात्मा भेटण्यासाठी आला. पण आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून कवैली बीट मागच बीट फिरकवली फेकली आणि सांगितलं विश्वाच्या परमात्म्याला देवा माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, या विठेवर उभे राहा.
माझ्या आई वडिलांची सेवा आली, सेवा झाली की मी तुमच्या जवळ येतो. 1 2 3 नाही 28 युगल झाली तो पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय आणि माझा विश्वाचा परमात्मा अजूनही पुंडलिकाची वाट पाहतोय. हा तो माझा भारत देश जो आई वडिलांच्या सेवेमध्ये अग्रेसर होता आणि त्या देशामध्ये वृद्धाश्रम निर्माण झाले. महाराज दुर्दैव आहे. आम्ही का पुण्यासारख्या शहरामध्ये आम्ही वृद्धाश्रमात गेलो. महाराज गेल्यानंतर त्या ठिकाणी एका दाम्पत्याला प्रश्न केले का हो तुम्ही वृद्धाश्रमात राहता, तुम्हाला मुलं बाळ नाही का? महाराज आहे ना म्हणले. 15 वर्षांनी नवसाने 2 लेकरं आम्हाला प्राप्त झाली. लेकरं होती तोपर्यंत दुःख वाटायचं, देवाला आम्ही तक्रार करायचो काय पाप केले आमच्या उदरी आमच्या पोटी, आम्हाला संतती दिली नाही, निपुत्रिक मारशील का, देवाला दोष द्यायचो. पण देवाने आमच्या मागणं ऐकलं, आमच्या पदरात 2 लेकरं टाकली, ट्विन्स. पण लेकरं मोठी झाली, सुशिक्षित झाली, शिकली, 1.25 लाख रुपये महिन्याचे पगार कमवू लागली. आम्हाला वाटलं आमची लेकरं आम्हाला सांभाळतील. नवसाने मुलं झाली परंतु त्यांनी आम्हाला वृद्धाश्रमात टाकलं. आम्ही प्रश्न केला का हो अशी चांगली मुलं तुम्ही शिकवून देखील मुलांनी नोकरीला लावून देखील तुम्हाला वृद्धाश्रमात टाकलं. सांगा ना पुढच्या जन्मात जर तुम्हाला संतती किंवा पुढच्या जन्मात जर तुम्हाला जन्म पुन्हा मिळाला तर तुम्ही कशा मुलांची इच्छा व्यक्त कराल? त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ते तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना आवडेल. ते म्हणतात म्हणे महाराज पुढच्या जन्मात जर जन्म आम्हाला मिळालाच तर देवाला आम्ही एकच मागणी करू, देवा आमच्या पोटी जर तुला संतती जन्माला घालायची असेल तर आमच्या पोटी फक्त आणि फक्त शेतकरी मुलं जन्माला येऊ दे. कारण वृद्धाश्रमात सगळ्या नोकरदारांची आई वडील एका शेतकऱ्याची आई वडील. माझा कष्टकरी माझा शेतकरी जर महाराज अशिक्षित राहून आई वडिलांची सेवा करत असेल तर त्यासारखा महान कोणी नाही. लोक म्हणतात भारत देश खूप सुधारला, भारत देश खूप सुधारला. माझं वैयक्तिक म्हणणं आहे अजून माझा भारत देश खरोखर सुधारलेला नाही. माझा भारत देश खरोखर तेव्हा सुधरेल जेव्हा या भारतातले वृद्धाश्रम बंद होतील, तेव्हाच मी समजेल की आज माझा भारत देश खरोखर सुधारला. आई रे बेईमान दुनिया आई रे, ओ आई रे बेईमान दुनिया आई रे, ओ माता पिता को कोई नहीं माने, ओ माता पिता को कोई नहीं माने, और का बहुमान है, और का बहुमान है. आई रे बेईमान दुनिया करतो. परंतु पुत्र ही प्राप्त झाला तरी शेवटी तो आम्हाला काय करतो महाराज, अपेक्षित वर्तन न केल्यामुळे शेवटी आपल्याला म्हणावं लागतं की यार आम्ही निपुत्रिक राहिलो सुद्धा बरं झालं असतं. आम्ही मागतो देवाकडून संसारिक गोष्टीची इच्छा, परंतु सुख देऊन जातो ते भाग्य तरी नोही धन पुत्रदार, किंवा आपण असंही म्हणू शकतो सुख तरी नोही धन पुत्रदारा, निकटवास बरा संताई, निकटवास बरा संताई, हो निकटवास बरा संताई. सुख वसे की काही बहुपाई संताची म्हणून हेची दान देगा देवा. देवा आम्हाला द्यायचं असेल दे, पण काय दे, तुझा विसरण, तुझा विसर होणार नाही, तुझ्या भक्तीत नेहमी आम्ही अविरत एकरूप राहू हे दे. तुम्हाला सांगू आयुष्यामध्ये अनेक असे भक्त झाले महाराज, देवाचा विसर पडू नये म्हणून देवाकडून मागणी मागतात. ज्यावेळेस महाराज भगवंत निजधामाला जायला निघाले, सगळे 5ही पांडव ज्यावेळेस महाराज देवाचं दर्शन घेऊन पुन्हा प्रायचित्त भोगण्यासाठी बद्रिकाश्रमात जायला निघाले, त्यावेळेस देवाने सांगितलं काय मागायचे ते मागा. सगळ्यांना सांगितलं
महाराज अर्जुनाला सांगितलं माग. अर्जुन म्हणला देवा सतत मागे पुढे उभा राहील सांभाळीत माझ्याबरोबर मित्रासारखा राहिला बस आयुष्यभर तू माझा असाच सोबती राहा. धर्माला सांगितलं काय मागायचे माग. धर्म म्हणतो देवा आयुष्यामध्ये धर्माने वागवलं शेवटच्या श्वासापर्यंत अधर्माने वागू देऊ नकोस मागणी केली. सगळ्यांनी देवाच्या संबंधाने मागितलं. भीमाला सांगितलं भीमा काय पाहिजे काय नाही म्हणजे देवा खाता पिता तुझी आठवण येऊ दे बस एवढंच माझं मागणं. भले खाता पिता का होईना पण देवले मागा होणं द्या ना. कुंतीला विचारलं कुंतीला हे मला सांगायचंय. कुंतीला विचारलं काय मागायचे ते माग. कुंती जवळ आली. कुंती म्हणते काना कन्हैया हे कृष्णा तुझ्याकडून एकच मागणं आहे. बोला ना म्हणे आत्या काय मागायचे ते मागा. आजपर्यंत जीवनामध्ये खूप तू दुःख भोगलायस कुंती. आज काहीतरी चांगलं माग सुखाचं माग. पण शेवट कुंती काय म्हणते माहितीये का देवा मला फक्त आणि फक्त द्यायचंच असेल तर माझ्या पदरी फक्त आणि फक्त दुःख दे. महाराज कुंती मातेने आयुष्यभर दुःख भोगलं. पंडू राजा पंडू रोगाने युक्त असलेला पंडू राजा पती म्हणून प्राप्त झाला दुःख मिळालं. महाराज पांडवांना वनवास भोगावा लागला दुःख मिळालं. कधीच त्या कौरवांमध्ये महाराज न्याय भेटला नाही पांडवांना. आयुष्यामध्ये शेवटपर्यंत दुःखच कुंती मातेने पदरी पाडलं. पण शेवटी आता सुखाचे दिवस आले तरी कुंती काय मागते. किती मोठं काळीज असेल महाराज त्या मातेचं. कधी तुम्ही मनात विचार आणा मागिता का तुम्ही. रातले पायटे 1 वाजता 1:30 वाजता महादेव झोप देता नाही. तुम्ही देवकडे त्या महादेव काही तुम्ही भक्ती बघतील उतेल का अजिबात नाही महाराज. तुम्ही भक्ती म्हणजे त्या महादेव काहीतरी द्यायला पाहिजे. हा तुम्हाला संसारात तणता मिटायला पाहिजे म्हणून त्याला रात्री बी झोपू देत नाही. ती पार्वती बी कटाय जायले बा काय खरं नाही म्हणे मिश्रा बाबाला नवराला झोपू देतेच नाही बाया. बरं मग तुम्ही सगळेजण जातात म्हणजे काही खरंच तुम्ही महादेवाची अगदी तुमची महाराज एकदम चिलिया बाळासारखी भक्ती आहे का तुमची जर पाहायला गेलं तर महाराज. किंवा मग चिलिया बाळ्यांच्या आई वडिलांसारखी भक्ती का. चांगला विचार तर केला अजिबात नाही. तुम्हाला सांगतो स्वार्थापोटी चाललेली भक्ती. देवाने काहीतरी दिलं पाहिजे आणि नका मिळू द्या. जीवाला देवापासून फायदा नका होऊ द्या. दुसरा दिन माय काळी संग खोटी टांगे देतील. टांगा पलटी खोडे फळा बरं या नामना खायलो पिलो हाणलोय आहे की नाही. चांगला जर बारीक विचार केला तर तुम्हाला सांगू महाराज जीवनामध्ये जीव परमार्थाकडे भक्तीकडे ओढतो ना तो स्वार्थासाठी आणि विशिष्ट काळापर्यंत महाराज त्या गोष्टीची क्रेज असते आणि पुन्हा त्या ठिकाणी स्वार्थ साध्य झाला नाही. 90% समाजाची ही स्थिती महाराज. पण तुम्हाला सांगू देवाची खरोखर जर कृपा तुमच्या जीवनात करून घ्यायची असेल ना तुम्हाला आणि खरोखरच देवाने तुमच्या जीवनामध्ये साधू संतांसारखं तुमच्या जीवनात देवाने प्रवेश करावा असं वाटत असेल ना तर तुम्हाला सांगू देवाची खरोखरची कृपा तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या संसाराचं वाटोळं होईल. बघा जमतंय का तुम्हाला. तुम्ही म्हणजे महाराज असं काही आणू नका जरा आमले पुरावा द्या. पुरावा देतो महाराज. देवाची खरोखर कृपा कधी होती जेव्हा तुमच्या संसाराचं वाटोळं होतं. पहिलं उदाहरण मीराबाईच्या संसाराचं वाटोळं झालं. राजाची पोरगी होती विषाचा प्याला प्यावा लागला. नंतर देवाची कृपा झाली की नाही. सावता महाराजांना स्वतःची छाती फाडावी लागली. नंतर देवाची कृपा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये बायको मेली पोरं मेली दिवाळी निघाली. नंतर देवाची. ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना मरावं लागलं. नंतर देवाची. अजून कितला उदाहरण आहे बस इथपर्यंत थांबायचं. जमी एवढं तुम्ही माय वो इथलं नको माय बरशे डबा बांधा निघावावर प्रमाण देतो संताचं प्रमाण. संसाराच्या नावे घालून या शून्य किंवा देव भक्ता लागी करोनी दी संसार. देव भक्ताला संसार करू देत ही खरी कृपा आहे महाराज. का याचं कारण तुम्ही म्हणा का महाराज का कारण काय. याचं कारण असं जर कुंती मातेचंच उदाहरण आहे. जर तुम्हाला सुख मिळालं तर सुखामध्ये देवाला विसर पडून जातो. जर 1 बंगला ना 2 बंगला होय ना दर लीक असं क्वालिटाईट करी मनामुळे होय ना मी वत्तो म्हणून होय ना. नुसतं वावर मा चांगला महाराज एखादं पीक येऊ द्या तरी तो म्हणा क्वालिटाईट करी मनामुळे होय ना. आणि थोडा दिन मला लाल्या पडू द्या हा तुम्हाला बरोबर
जीवनामध्ये सुखामध्ये देवाची कधी आठवण येत नाही. जीवाचा स्वभाव आहे सुख मिळालं आणि जीवनामध्ये दुःख आलं देवाचं नाव आपोआप तोंडात आल्याशिवाय राहत. म्हणून कुंती माता मध्ये देवा तू काय दे दुःख दे. दुःखामध्ये देवाची असं ते महाराज. बघा तुम्ही अमावस्येची रात्र आहे रातना 12 वाजले समजा बरं का. समजा रातना 12 वाजले आणि आपण आता हे राहू लवण माई असा डोंगरगाव तिथं डोंगर आहे तिने. मग तिकडून असं रात्रीचे 12 वाजले अंधार झालेला आहे. तिकडून तुम्ही फटफटी मोटरसायकल येत आहेत. मग संकट असतं की नाही. अमावस्येची रात्र आहे जीव घाबरतो संकट असतं. मग लगे देवाचं नाव जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम. आणि जसा गाव नवी सीमा घुसना आला बाबूराव आला बाबूराव. अहो बाबूराव गाणं म्हणस गाव मग घुस. म्हणजे आम्ही संकटकाली दुःखकाली फक्त देवाची आठवण करतो आणि सुखामध्ये देवाला विसरून जातो. म्हणून कुंती माता म्हणते देवा तू दुःख माझ्या पदरी पाळ. जेव्हा जेव्हा मला दुःख मिळालं तू आमच्या जवळ होतास. म्हणून देवाची इच्छा करावी. तुझा विसर न व्हावा देवा. तुझा विसर होणार नाही. तुझी भक्ती आमच्या आयुष्यामध्ये सतत होईल असं मागणं आम्हाला हे दान मागितलं पाहिजे. पण आयुष्यामध्ये आम्ही संसाराशिवाय आमच्या जीवनात दुसरं मागणं नाही महाराज. दात मोक्या होईया मसंग खाय मागवऱ्याचा न घ्या कायाना दव्या होईया. पण दल्लान दल्ली आवराव दयार देवनी इच्छा अजिबात नाही. मला सांगा तुम्ही दादा दल्ला जित्ता दल्ला दल्ला वस विने करी दल्ला जित्ता दल्ला दल्ला वस तिथं त्याने राम राम श्याम श्याम करो का दव्या बालेसले काय करी संगाव वर्षा निघ मारली गेलो राम राम श्याम श्याम करो अजिबात नाही. या बरद हेडपान मग जेवानी फुट राहील सध्या काळ मार. मला सांगा तुम्ही आजीबाई दल्ली जितली दल्ली दल्ली वस तिथलं तिने कीर्तन भजनले यो का ब्युटी पार्लरले जाओ 90 दल्ली वही पण कलावर असण्या पुढे दडशा मारत माय व लगीन माल बी मेकअप कर द्यावं माल बी मेकअप कर द्यावं माल बी रांगोळी पाड द्यावं रांगोळी मेहंदी पाड द्यावं. हा व माय कशाला रांगोळी पाड द्या मेहंदी पाड द्या कीर्तन माझ्या आहे ना भजन माझ्या. आयुष्य गेलं मसनखड्यात गवड्या गेल्या महाराज. पण आमचं संसारातली गोडी सुटली का. मागितलं का कधी देवाचं माय सांगा तुम्ही. देवाबद्दल अजिबात काही मागितलं नाही महाराज. हो आयुष्यामध्ये संसारातच मागत राहिला. संसारातल्या गोष्टी मागत राहिलो काही की नाही. हो ते सोनानं दागिना खाली खाली महाराज बडा काढलं मी घ्या हात पाय बारीक पडी घ्या पण दली म्हणत अजून मी 1 तोया 2 तोया पाहिजे आहे की नाही. दल्ल्याच्या गप्पा दाखवतो मी दल्ल्या बायासण्या गप्पा कीर्तन मा सुद्धा पहिली दल्ली दुसरी दली म्हण व माय तो माय शे का म्हणजे काय व माय म्हणे पट्टांत वार मनुष्य ना माय आणि त्याने काय म्हणतात 2 एकर ते बी मनुष्य माय आणि रामबाल बाजूला नाही का ते बी मनुष्य ना माय. हो म्हणा बंगला हाय म्हणजे गाडी हो म्हणा पोऱ्या ती म्हण वाजीबाई तू तरी स्वतःशी का हाय म्हणत ते म्हणत हो बंगला तो गाडी हाय माडी हाय तरी आपलं शेका. तू म्हणशील गारदार हे येतेच राहील सार मट माय 1 कोटीना बंगला तू धुळामा बांधावं माय वार मा 3 तालीना बंगला बांधावं माय शेवटूना बंगला फिक्स आहे कुठे. हा समजे गे तुमले. तू म्हणशील घरदार हे येतेच राहील सार तू मेल्यावर तुझे हे घर गावाच्या नदी के उस पार इधर भी नहीं दल्ला तुम दल्ली गई हो या संसारा पायी हो या संसार हात लावणी नशिबाला तू रडशील ढाई हात लावणी नशिबाला तू रडशील ढाई या संसारा पायी या संसारा पायी. तू म्हणशील पैसा का येथेच राहील सडका तू म्हणशील पैसा का येथेच राहील सडका. मग माय 1 किलो सोन्याना दागिना अंगोर राहू दे व माय 1 किलो चांदीना दागिना अंगोर राहू दे व माय किटला बी पाटल्या गोटल्या कितल्या बी आवरी आवरी द
पण शेवट काय येणार आहे? तू म्हणशील पैसा अडका हा येथेच राहील सडका, तू मिल्यावर तुझ्या बरोबर मातीचा हा पडका. तो बी सोनार नाही माय, सोनार नाही माती नाव जल्ली बतावर एवढं जरा तरी माय म्हणा पाटल्या म्हणा गोटल्या म्हणा कल्ला म्हणा डोरलं म्हणा झुमका म्हणे नथनी. एखादी दल्ली सांगा तुम्ही 90 वर्षांनी दल्ली वेगळी आणि तिथे सांगा माय इथली दल्ली वेगळी बडा हात पहिला लंकाला लाग्या गावमा चोर फिरत दुपारभर कोण बठेल रास तू एकली बठेल रास वटावर गावमा चोर फिरत गावमध्ये दुपारभर कोण गावमा राहत नाही तुला किडनॅप करी लय तरी समजाव नाही काय म्हणत आहे ना तुला दल्ली काय म्हणत नको माय तुला वाटतं म्हणत आहे ना तू लागस राहू दे व माय मग म्हणवर मला साखर पुडा मा काही होतात राहू दे व म्हणजे माय म्हणतेस मी आठवण हा व माय साखरपुडा 50 मा निघ्या आहे की नाही तू 90 माही लागली माय दल्ला कोयस ना निघ्या पण दल्लाली पुढे करी करी दल्ली अंग म्हणा काढी दे पण माय तुम्ही कितलं बी समय ठेवा पण कार्यकर्ता टपेलेत फक्त त्या तुम्ही मरण वाटा घराणार दल्ली कवय मरी आणि कवय अंग म्हणा दागिना काढू कोण कोणता कार्यकर्ता क्या बात आहे ववा बरोबर पोरी नाही ववा 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 पोरीस ना जमाना चालना घ्या दल्ली मरानं तर सगळ्यात पहिले डल्ला कोण मारस ववा ज्या ववा दल्ली जिवंतपणी खावाली विचारती नाही पेवाली विचारती नाही त्या ववा दल्ली